नमस्कार मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार दिनांक 16 सप्टेंबर 2024 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे सोमवारचा आहे. क्रोधी नाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. शरद ऋतू आहे. भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाची त्रयोदशी आहे. नक्षत्र धनिष्ठ आहे. योग सुकर्म आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो तैतिल आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो गर आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 1:53 ते 3:25 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 11:57 ते 12:45 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 7:45 ते 9:17 आणि यमगंड काळ सकाळी 10:49 ते 12:21 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस कुंभ राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र मंगळाबरोबर त्रिकोणी योग करणार आहे. हर्षल बरोबर केंद्र योग करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचं राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेषरास. मेष राशीच्या लाभ असताना चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातला हर्षल बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. तृतीयातल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोण करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण कामं उरकण्याकडे तुमचा कल राहील ती सहजपणे पूर्ण सुद्धा होतील. मित्र परिवाराकडून काही चांगले सल्ले मिळू शकतील. याचप्रमाणे खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट मात्र आजच्या दिवशी करू नका. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीत असणाऱ्या हर्षल बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. द्वितीयातला मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोणी करणार. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी आजच्या दिवशी घडू शकतील. कार्यक्षेत्राच्या संदर्भातले काही चांगले लाभ सुद्धा मिळू शकतील. मात्र स्वतःच्या भावभावनांवर नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतला मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. व्ययातल्या हर्षल बरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी खास करून तुमचा मूड कॉन्फिडन्स जबरदस्त दिसून जी कामं हाती घ्याल ते अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल. आजच्या दिवशी तुम्ही बऱ्याच प्रमाणात ऍक्टिव्ह राहाल. याचप्रमाणे भविष्यकालीन योजनांच्या संदर्भातल्या काही चांगल्या संधी आजच्या दिवशी मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. लाभातल्या हर्षलबरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे. आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. आरोग्याच्या संदर्भातले कुठलेही सिम्पटम्स किंवा लक्षणे दिसली त्याच्यावरती लगेचच्या लगेच काम करणं गरजेचं राहील. कुठल्याही प्रकारच्या महत्त्वपूर्ण कामाचा शुभारंभ आजच्या दिवशी अजिबात करू नका. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातल्या हर्षल बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. लाभातल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोणी करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले छोटे मोठे त्रास दिसून येतील. तुमचे वरिष्ठ किंवा सहकर्मी यांच्यावर छोट्या मोठ्या कृष्ण वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. मात्र दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. 10व्या स्थानातील मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. भाग्यातल्या हर्षल बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. आरोग्याकडे लक्ष देणं थोडं गरजेचं राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या काही महत्त्वपूर्ण घटना घडामोडी आजच्या दिवशी घडू शकतील. त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय सुद्धा होऊ शकतील.
मग आरोग्याच्या संदर्भातली काळजी घेणं थोडं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचं दिसून येईल. यानंतरची जी रास आहे, ती आहे तुळू रास. तुळू राशीच्या 5व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोणी आखणार आहे. अष्टमातल्या हर्षलबरोबर हा चंद्र केंद्र करणं दिवस महत्त्वपूर्ण आहे. खास करून आजच्या दिवशी जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमधील नातेसंबंध अतिशय सुमधुर अशा प्रकारे दिसून येतील. तुमच्या रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या व्यक्तीबरोबर बाहेर फिरत जाण्याचा योग संभवतो. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर शॉर्ट टर्ममध्ये काही चांगले उत्तम लाभ संभवतात. गर्भवती महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या चतुर्थ सणात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. सप्तमातल्या हर्षल बरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध उत्तम राहतील. याचप्रमाणे वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध थोड्याफार प्रमाणात आणले जाण्याची शक्यता राहील. आजच्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल, तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातल्या हर्षल बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. सप्तमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोणी करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून तुम्ही बऱ्याच प्रमाणात ऍक्टिव्ह राहाल. फिरणं वगैरे होईल, ट्रॅव्हलिंग वगैरे होईल, महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. याचप्रमाणे वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध अतिशय सुमधुर राहतील. वैवाहिक जोडीदाराकडे बाहेर फिरला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस संपूर्ण तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातल्या हर्षलबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. षष्ठातल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोणी करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. आजच्या दिवशी महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट तुमच्या होऊ शकते. काही चांगले लाभ सुद्धा मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभ रास. कुंभ राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातल्या हर्षलबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. पंचमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोणी करणार. आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेव्हल जबरदस्त दिसून येईल. त्याचप्रमाणे मूड सुद्धा खूप चांगला दिसून येईल. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमध्ये नातेसंबंध सुधारतील. रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या व्यक्तीवर कुठे बाहेर फिरला जाण्याचा एक संभवतो. शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभ सुद्धा संभवतात. घरातल्या व्यक्तींबरोबर छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये माध्यमाचे प्रसंग निर्माण होऊ शकतील. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या व्ययस्थान चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातल्या हर्षलबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. चतुर्थातल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोणी करणार आहे. आजचा जो दिवस आहे महत्त्वपूर्ण राहील. फिरणं वगैरे जास्त राहील. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. परंतु त्याचे रिझल्ट्स काही येणार नाही. त्याच्यामुळे थोडं स्ट्रेस, फ्रस्ट्रेशन जाणवेल. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. घरातल्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरत जाण्याचा एक संभवतो. दिवस मात्र तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 16 सप्टेंबर 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.